जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर ज्याची आपण आतुरतेने वाट बघत आहे ती म्हणजे निवड यादी किंवा निवड सूची संदर्भात. तर माहिती अशी मिळते की आज संध्याकाळपर्यंत जी काही निवड यादी आहे तर ती निवड यादी या ठिकाणी पब्लिश होऊ शकते. तर तुम्ही जे काही आहे ऑफिशियल जे काही न्यूज बुलेटिन आहे त्याच्यावरती सध्या आजच्या दिवसाला लक्ष असू द्या, कारण जी काही प्रोसेस आहे सध्या निवड यादी संदर्भात ज्या त्रुटी होत्या त्या सध्या दूर झालेल्या आहे. तसंच बघा, आता महत्त्वाचं जे आहे कामकाज ते म्हणजे जे काही अंतिम जी गुणवत्ता यादी आहे तर ती गुणवत्ता यादी सध्या पब्लिश होण्याच्या मार्गावर आहे. तर लवकरात लवकर बघा आपल्याला ती गुड न्यूज येऊ शकते. तर संध्याकाळपर्यंत आपण वाट बघू शकतो, किंवा मग बघा जो काही टाईम टेबल जो वर्तवण्यात आला होता की जी काही निवड यादी आहे ती या ठिकाणी बघा शनिवार किंवा लास्ट म्हणजे सोमवार किंवा आज संध्याकाळी, म्हणजे ह्या ज्या 3 दिवसामध्ये निवड यादी ही केव्हाही पब्लिश होऊ शकते. तर आज जास्त शक्यता आहे त्याच्यावरती हालचाल होताना. तर आजचे काही महत्त्वाचे जे बुलेटिन आले आहेत त्याच्यात देखील बघा महत्त्वाचे पॉईंट देण्यात आले आहे की जे प्रोसेस सध्या झालेली आहे तर त्या संदर्भात बघा आज महत्त्वाची बुलेटिन सध्या आलेली आहे. तर त्याच्यात देखील आपण एक प्रकाश ह्याच्या व्हिडिओमधून टाकणार आहोत की जे महत्त्वाचे काही पॉईंट देण्यात आले आहे ते तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल्स माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ते महत्त्वाचे शिक्षक भरती संदर्भात बुलेटिन. मित्रांनो, जी काही सध्या पवित्र प्रणालीवर जी काही हालचाल होत आहे किंवा ज्या महत्त्वाचे अपडेट येत आहे तर त्या अपडेट बघा जे काही न्यूज बुलेटिन आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर तशी ही महत्त्वाची सध्या जे पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीची प्रोसेस सध्या काय सुरू आहे तर त्या संदर्भात महत्त्वाची या ठिकाणी 22/2/2024ला या ठिकाणी महत्त्वाच्या शिक्षक पद भरतीबाबत बुलेटिन आलेली आहे. तर ह्याच्यात बघा महत्त्वाचे जे पॉईंट देण्यात आले आहे, कारण आतापर्यंत जे काही महत्त्वाची निवड यादी संदर्भात टेस्टिंग देखील या ठिकाणी करण्यात आली आहे. तसंच बघा पुढच्या जे काही प्रोसेस झालेली आहे तर ह्याच्यात बघा पवित्र पोर्टलवर शिक्षक पद भरतीबाबत जे काही समाजातील विविध घटकाकडून आलेल्या सर्व निवेदनाचा सूचनाचा सर्वकष विचार करण्यात आला आहे. योग्य व प्रचलित शासन नियमाशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची या ठिकाणी दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर बघा जे काही नियुक्तीसाठी शिफारस उमेदवारांनी सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही लवकरच जाहीर करण्यात येईल असं या ठिकाणी महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं आहे. तर आशा करूया की जे काही निवड यादी आहे ती आज संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळू शकते, किंवा आज जर नाही मिळाली तर आपल्याला जे काही येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे सोमवारपर्यंत आपण डेडलाईन देऊ शकतो. तर सोमवारपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला निवड यादी ही पाहायला मिळू शकते. तर आज बघा जे काही माहिती मिळते की आज संध्याकाळपर्यंत निवड यादी ही केव्हाही पब्लिश होऊ शकते. जर काही तांत्रिक अडचणी आली तर निवड याद्या हा आपल्याला जे काही आयुक्त कार्यालयाच्या वतीने बघा महत्त्वाचे जे काही टीम सध्या काम करत आहे निवड यादी संदर्भात, तर त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही संगणकीय प्रणालीद्वारे सध्या निवड यादीचं काम सध्या सुरू आहे. त्याच्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप असणार नाही. तर हे संपूर्ण जे काय आहे ते अगदी चोख पद्धतीने आणि बारकाईने महत्त्वाचं संगणकीय जे काही प्रोसेस होत आहे तर ती होताना आपल्याला दिसत आहे. तर आशा करूया आज संध्याकाळपर्यंत जर निवड यादी जर लागली तर अतिशय महत्त्वाचं आपल्यासाठी ती गुड न्यूज असणार आहे. कारण या ठिकाणी जेव्हा संपूर्ण ज्या प्रोसेस होत्या निवड यादी किंवा शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण जी गुणवत्ता यादी करण्यासंदर्भात त्या प्रोसेस सध्या म्हणजे पूर्ण झालेली आहे. तसंच ज्या काही यादी लवकरच जाहीर करण्यात येईल असं देखील या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं आहे. तसंच बघा शिफारस पात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनासाठी शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत बघा सर्व मूळ कागदपत्राची तसेच प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. आपली ज्या व्यवस्थापनासाठी किंवा ज्या आस्थापनासाठी निवड होणार आहे तर त्या संबंधित ज्या प्राधिकारी असेल तर त्यांना बघा जो नियुक्ती प्राधिकारी असेल तर त्यांना देखील मूळ कागदपत्र तपासणी संदर्भात सूचना देखील या ठिकाणी देण्यात आली आहे. म्हणजे जी पूर्ण प्रोसेस सध्या जी पुढची प्रोसेस होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा समुपदेशनचं तर ते देखील ह्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. म्हणजे आता जे काही निवड यादी संदर्भात कोणताही अडथळा या ठिकाणी बघा राहिला नाही. तर निवड यादी ही कोणत्याही क्षणी पवित्र प्रणालीवर आपल्याला पब्लिश होऊन ती काही पाहायला आपल्याला मिळू शकते. तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी 2 नंबरचे स्टेटमेंट होतं. तसंच बघा स्वप्रमाणपत्र नमूद केल्यानुसार या ठिकाणी बघा आवश्यक सर्व मूळ कागदपत्र व प्रमाणपत्र पडताळणीसाठी आपल्याला बघा अभियोगिता धारकांना नियुक्ती प्राधिकाऱ्यांना जी काही निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यायची आहे ती सर्व कागदपत्रे तातडीने तयार ठेवायची आहे. तर अतिशय महत्त्वाचा आणि IMP मुद्दा या ठिकाणी देण्यात आला आहे, कारण संपूर्ण निवड यादीचं कामकाज सध्या झालेलं आहे. ह्याच्यावरनं या ठिकाणी बघा जे काही पॉईंट आहे ह्याच्यावरनं आपल्याला कळतं आहे की जे आपले स्वप्रमाणपत्र म्हणजे जो सेल्फ सर्टिफाय केलेला जो फॉर्म आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जे नमूद केलेले जे संपूर्ण जे सर्व डॉक्युमेंट असेल, मग त्याच्यामध्ये प्रमाणपत्र असेल, मग त्याच्यात बघा शैक्षणिक आणि व्यावसायिक म्हणजे संपूर्ण तुमचे जे असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहे पडताळणीसाठी. आणि बघा जे काही महत्त्वाचं आहे या ठिकाणी मुदतीतच आपल्याला
पडताळणीसाठी या ठिकाणी डॉक्युमेंट त्या ठिकाणी सादर करायचं आहे। तर अजूनही तुमच्याकडे येत्या काही 1-2 दिवस आहे, तर त्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट आता जरी तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही ते काढून घ्या आणि संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे तर ते तयार ठेवा, जेणेकरून तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून बाद न होता तुमचं सिलेक्शन होईल अशा पद्धतीने संपूर्ण डॉक्युमेंट सध्या तयार ठेवा। मग त्यासाठी बघा महत्त्वाचं या ठिकाणी पडताळणीच्या आवश्यक कागदपत्राची या ठिकाणी अधिक माहितीसाठी जो काही पवित्र पोर्टलवर 1/9/2023 वर जे काही मार्गदर्शक सूचनाचं या ठिकाणी अवलोकन करायचं आहे। आता जे काही पडताळणीसाठी कागदपत्र किंवा जे काही नियम अटी शर्ती आहे, डॉक्युमेंट केव्हापर्यंत पाहिजे, शैक्षणिक क्वालिफिकेशन केव्हापर्यंत पाहिजे, तर त्या संपूर्ण डिटेल्स ह्या ठिकाणी जो काही 1/9/2023 जी काही मार्गदर्शक सूचना पब्लिश केली होती, तर ती सूचनेमध्ये संपूर्ण जे काही महत्त्वाच्या तुमच्या ज्या काही मनातील शंका असेल डॉक्युमेंट संदर्भात, तर त्या संदर्भात महत्त्वाच्या ह्या ज्या सूचना आहे तर ह्या जो महत्त्वाचं मार्गदर्शक आहे त्याच्यामध्ये नमूद केल्या जातात। तर ते बघा एक सविस्तर बघूया का जे काही 1/9/2023 महत्त्वाच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना होत्या तर त्या नेमक्या काय आहे ते थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो। तर या ठिकाणी बघा त्या सूचना ह्या अशा पद्धतीने आहे, जे काही 1/9/2023 आपल्याला सूचना आलेली होती, तर ते देखील तुम्हाला बारकाईने या ठिकाणी बघा स्वतःला वाचणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण हे अंतिम आहे। ही सूचना तुम्ही एकदा सोडून 10दा वाचून काढा, कारण ही सूचना जवळपास 23 पेजची आहे। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण तुमचं भवितव्य अवलंबून आहे। तर तुमचं स्वतःला म्हणजे स्वतःचे काही प्रश्न असेल तर स्वतःच्या प्रश्नाची उत्तरं ह्या सूचनामध्ये तुम्हाला 100% मिळून जाईल, कारण ह्या ठिकाणी बघा वेळ सध्या आता जास्त आपल्याकडे शिल्लक नाही आहे, कारण भरती जी आहे ती खूप पुढे निघून आलेली आहे। तर ह्याच्यात बघा जे काही प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या होत्या, तर ह्याच्यात ज्या महत्त्वाचं आहे तेच आपण बघणार आहोत। तर ह्याच्यात बघा जे काही डिटेल्स देण्यात आली आहे, जे उमेदवार कधी परीक्षा झाली होती, किती उमेदवार रजिस्ट्रेशन, हे सर्वांना माहिती आहे बरोबर। त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं ह्याच्यात जे पॉईंट देण्यात आले, तर पॉईंट नंबर बघा महत्त्वाचा 8 नंबरचा पॉईंट आपण बघणार आहोत का जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदाच्या बाबतीत देण्यात येणाऱ्या जाहिरातीत मुलाखतीशिवाय या प्रकारात असतील, यासाठी एका रिक्त पदासाठी बघा एकास एक प्रमाणात म्हणजे तुमचं जे काही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये डायरेक्ट टेट स्कोरनुसार या ठिकाणी एकास एक प्रमाणात डायरेक्ट निवड होणार आहे। म्हणजे तुमचे जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल आणि ज्या संस्था असेल ज्यांनी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जाहिराती दिली आहे, तर त्याच्यात तुमच्या टेट स्कोरनुसार सध्या डायरेक्ट ही निवड होणार आहे। तसंच बघा जे संस्थामध्ये म्हणजे विथ इंटरव्ह्यूसाठी बघा 1:3 जे प्रमाण देण्यात आलं आहे मुलाखतीसाठी, तर अशा 1:3 प्रमाणे तुमची शिफारस होणार आहे। ज्यांचं नंबर किंवा ज्यांचं मेरिट जे काही विथ इंटरव्ह्यूमध्ये आलं असेल, तर त्यांना 1:3 प्रमाणात मुलाखतीला सध्या ज्या व्यवस्थापनाला ज्या संस्थेला तुमचं रिकमेंडेशन झालं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला एका जागेसाठी 3 लोकांना त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे। तसंच बघा महत्त्वाचं या ठिकाणी 10 नंबरचा मुद्दा देण्यात आला आहे। तर ह्याच्यात जे काही आपल्याला शिक्षक अभियोग्य चाचणी 2022 या चाचणीची ऑनलाईन अर्ज जी सादर करण्याची अंतिम दिनांक होतं ते होतं 12/2/2023 असा होता। त्यामुळे या चाचणीसाठी जे संबंधित सर्व जे उमेदवार होते, तर त्यांची आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता ही 12/2/2023 अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य आहे। म्हणजे जी काही आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक जी अर्हता आहे म्हणजे जी पात्रता आहे, तर ती बघा आपल्याला 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत ज्यांची पूर्ण होती, तर असेच ह्या ठिकाणी बघा पात्र हे असणार आहे। म्हणजे ते अखेरपर्यंत या ठिकाणी धारण करणे आवश्यक आहे अशी या ठिकाणी सूचना दिलेली आहे। तर ज्यांची पात्रता 12/2/2023 पर्यंत आहे, तर त्यांनी या ठिकाणी निश्चित राहायचं आहे। त्यानंतर बघा महत्त्वाचं या ठिकाणी दिनांक 6/2/2023 महत्त्वाचं या ठिकाणी सीटेटच्या संदर्भात देण्यात आलं आहे की ज्यांचं 6/2/2023 अन्वये महत्त्वाचं सीटेट डिसेंबर 2022 ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना या परीक्षेच्या कालावधीत अधीन राहून शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 2022 या चाचणीसाठी प्रविष्ट होण्यासाठी संधी देण्यात आली होती। तसंच बघा जो काही सीटेट डिसेंबर 2022चा शिक्षक पात्रता परीक्षेचा जो निकाल होता, तर तो निकाल बघा 10/4/2023 रोजी घोषित झाला। यास्तव केवळ सीटेट 2022 म्हणजे सीटेट डिसेंबर 2022 उत्तीर्ण झालेले उमेदवारांची सदर अर्हता विचारात घेतली जाणार आहे। म्हणजे या ठिकाणी सीटेट संदर्भात महत्त्वाचं याच्यात नमूद करण्यात आलं आहे की त्याच्यात बघा ज्यांचं सीटेट 2000 म्हणजे या ठिकाणी डिसेंबर महिन्याची सीटेट 2022 जो उत्तीर्ण असेल, तर तो देखील ह्या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणार आहे। ह्याच्यानंतर ज्यांचं सीटेट पास झाले असेल, तर त्या ह्या भरतीमध्ये सध्या त्यांचा विचार होणार नाही। म्हणजे अंतिम जी सीटेट होती ती सीटेट डिसेंबर 2022 पर्यंतच सध्या उमेदवारांना या भरतीमध्ये अलाउ केलं आहे, अशी महत्त्वाची याच्यात सूचना होती। त्यानंतर बघा 12 नंबरची सूचना याच्यात बघा महत्त्वाचं जे काही निवड यादी आहे, तर ती निवड यादी जे आपलं आरक्षण आहे
त्यानंतर इयत्ता, गट, विषय उमेदवारांना निवडलेले जे प्राधान्यक्रम आहे म्हणजे जे आपण प्रेफरन्स लॉक केले आहे याच्या गुणवत्तेनुसार एकत्रित विचार करून त्या व्यवस्थापनाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे जी काही जनरल मेरिट लिस्ट आहे ती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। म्हणजे या ठिकाणी आपलं जाहिरातीतील जे आरक्षण आहे, त्यानंतर इयत्ताचा गट आहे म्हणजे तुम्ही प्राथमिकसाठी, माध्यमिकसाठी, उच्च माध्यमिक किंवा मग जे काही महत्त्वाचं पुढचा वर्ग तो गट लक्षात घेऊन तसं तुमचा विषय असेल, असे जे काही निवडलेले जे काही प्राधान्यक्रम असेल तुम्ही दिलेले, तर याच्या गुणवत्तेनुसार या ठिकाणी बघा एकत्रित विचार करण्यात येणार आहे आणि सर्व व्यवस्थापनाची बघा सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे जनरल मेरिट लिस्ट सध्या पब्लिश करण्यात येणार आहे। तर ती पब्लिश या ठिकाणी आज संध्याकाळपर्यंत किंवा आपल्याला लास्ट जी डेडलाईन म्हणता येईल पर्यंत आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळू शकते। तसं बघा जो 13 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे, तर ह्याच्यात बघा त्या व्यवस्थापनाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जनरल मेरिट लिस्ट पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित व्यवस्थापन त्यांची प्रमाणपत्राच्या वेळी अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती तपासून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करतील। म्हणजे या ठिकाणी जेव्हा जनरल मेरिट लिस्ट सध्या पवित्र पोर्टलवर प्रसिद्धी होईल त्यानंतर बघा संबंधित व्यवस्थापन त्यांची प्रमाणपत्राच्या वेळी जे अपलोड केलेली कागदपत्रे होती म्हणजे आपण सेल्फ सर्टिफायमध्ये जे कागदपत्र सध्या नमूद केले होते तर ते कागदपत्र सध्या ओरिजिनल या ठिकाणी व्हेरीफाय होणार आणि ते व्हेरीफाय झाल्यानंतर समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश आपल्याला हा मिळणार आहे। म्हणजे आपलं जे सेल्फ सर्टिफिकेट किंवा जे ॲप्लिकेशन होतं तर ती प्रिंट देखील आपली महत्त्वाची असणार आहे, कारण त्याच्यावरूनच आपले मूळ डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन सध्या होणार आहे। तर ते देखील तुमचं जर सेल्फ सर्टिफाय आता कॉपी तुमच्याकडे नसेल तर ती आता देखील तुम्ही लॉग इन करून तुमच्या व्यक्ती लॉग इन करून ती सेल्फ सर्टिफायची कॉपी जी आहे ती तुम्ही प्रिंटही काढू शकता। तर ती देखील तुम्ही एकदा चेक करून घ्या, कारण हे देखील महत्त्वाचं असणार आहे। तसंच बघा पुढचं महत्त्वाचं या ठिकाणी जो पॉईंट देण्यात आला आहे तर हे सर्व तुम्हाला स्वतःला वैयक्तिक वाचून घ्यायचं आहे, कारण हे संपूर्ण जर या ठिकाणी एक्सप्लेन केलं तर व्हिडिओ हा बराच मोठा होऊन जाईल। तर हे तुम्हाला संपूर्ण हे ठिकाणी वाचून घ्यायचं आहे। तसं बघा संगणक संदर्भात महत्त्वाचं तुमचा क्वेश्चन होता, तर ह्याच्या संगणक संदर्भात महत्त्वाचा जो नियम होता 1999 मधील तरतुदीनुसार शासनाने वेळोवेळी आवश्यक ठरवलेल्या संगणकाकरता विहित कालावधीत धारण करणे आवश्यक राहील। म्हणजे ज्यांचे सध्या संगणक आता तुमच्याकडे पासिंग नसेल म्हणजे MSCIT झाली नसेल तरी काही काळजी करायची गरज नाही, ते तुम्ही नंतर तुम्हाला मुदत दिली जाते संगणक पास होण्यासाठी, तर तेव्हा तुम्हाला संगणकाचं जे काही प्रमाणपत्र असेल MSCIT वगैरे तर ते तुम्ही नंतर देखील सादर केलं तरी चालेल। अशा संदर्भात या ठिकाणी बघा महत्त्वाचे जे पॉईंट होते ते सध्या ह्याच्यात देण्यात आले आहे। जवळपास 23 पानाची ही सूचना आहे, तर संबंधित सूचना तुम्ही एकदा सोडून 10 सध्या वाचून काढा आणि ह्याच्यामध्ये तुमचे जे प्रश्न असेल मनातील तर सर्वांचं उत्तर ह्या सूचनेमध्ये सध्या देण्यात आले आहे। तुमचं डॉक्युमेंटपासून तर संपूर्ण जे काही प्रश्न असेल तर ह्या सूचनेप्रमाणे तुम्ही सध्या तुमचं डॉक्युमेंट असेल किंवा जे संपूर्ण प्रोसेस असेल ती फॉलो करा, कारण निवड यादी ही येत्या म्हणजे या ठिकाणी संध्याकाळपासून तर कधीही सोमवारपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण आता फास्ट जी काही गती ह्या ठिकाणी मिळालेली आहे पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात। कारण या ठिकाणी बघा आयुक्त महोदय ह्या ठिकाणी वैयक्तिक लक्ष या ठिकाणी घालून आहे, कारण शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचं जे काही पाठपुरावा सध्या आयुक्त स्तरावरनं स्वतः आयुक्त ह्या ठिकाणी घेत आहे। तर आयुक्त महोदयांचं हे जे काम आहे तर हे वाखाणण्याजोगं आहे, कारण ह्यांचं आयुक्त महोदयांचं आपलं जे सर्व अभियोगिता वतीने महत्त्वाचं या ठिकाणी बघा त्यांचा आभार हे व्यक्त केले पाहिजे, कारण त्यांनी लवकरात लवकर आणि फास्ट आणि पारदर्शक पद्धतीने सध्या शिक्षक भरतीची प्रक्रिया सध्या ती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तसंच ऑथेंटिक जी काही माहिती असेल तसंच ऑथेंटिक माहितीसाठी जे काही न्यूज बुलेटिन जे टॅब देण्यात आलं आहे तर त्या न्यूज बुलेटिनवर सर्वांनी लक्ष असू द्या आणि त्याच न्यूज बुलेटिनचं सध्या तुम्ही जे काही रेफर करा माहितीचा, कारण त्याच्यावरतीच तुम्हाला संपूर्ण जी काही ऑथेंटिक माहिती असेल तर ती ऑथेंटिक माहिती तुमचा जे काही न्यूज बुलेटिन आहे त्याच्यावरती तुम्हाला मिळत जाईल। तर आशा करूया तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकतात। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल। तर ह्या ज्या सूचना आहे ती सूचना तुम्ही वैयक्तिक एकदा सविस्तर वाचून काढा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही जे काही प्रॉब्लेम असेल ती प्रॉब्लेमला फेस करता या ठिकाणी कामा नये। तर एक अशी महत्त्वाची सूचना होती, ह्या सूचना आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला मिळून जाईल, लिंक जी आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे। तर भेटूया अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम। सर्वांना जे काही निवड यादी संदर्भात आपल्या चॅनलकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक।